पाहूया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गाजलेल्या 200 कोटींच्या आदर्श घोटाळ्यामधील आरोपींना चक्क शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश देण्यात आल्याचा आरोप होतोय. रुपाली शेंडगे आणि सपना निर्मळ असं पक्षप्रवेश करणाऱ्यांची नावं आहेत. विशेष म्हणजेच याच आदर्श घोटाळ्यामध्ये 38,000 खातेदारांची फसवणूक करण्यात आलेली होती. पण त्यातील आरोपीच सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करत असतील तर न्याय कसा मिळणार असा प्रश्न माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. 38,000 बँकेतील जे गुंतवणूकदार आहेत त्यांची फसवणूक आणि तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा, असं हा आदर्श घोटाळा जो छत्रपती संभाजीनगर मधला आहे. त्याची गेली काही दिवसात बरीच चर्चा झाली. यात आरोपी अटक देखील झाले, सगळ्या प्रकरणात गुन्हा देखील झाला. मात्र आता याच प्रकरणातील आरोपींनी सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत इम्तियाज जलील आहेत. सर, हा सगळा घोटाळा तुम्ही स्वतः अनेकदा आंदोलन केले, या लोकांना पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न केला, काही लोकांना पैसे पण मिळतात, मात्र यातील आरोपी आता सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात, कसं बघताय? मी सुरुवातीपासून हे बोलत होतो, हे जे घोटाळा झाला होता, जोपर्यंत त्यांना राजनैतिक संरक्षण मिळालं नाही होतं तोपर्यंत हे घोटाळा करणं शक्य नाही आहे. त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की सत्ताधारी पक्ष ते भाजप असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांची सेना असू द्या, ते सगळ्यांचं संरक्षण हे घोटाळेबाजांना होतं. म्हणून हे जवळजवळ 38,000 लोकांचे 200 कोटी रुपयाचे पैसे घेऊन ते बसले होते. लोक अनेक नेत्यांकडे गेलो होतं, कोणीही त्यांना मदत करायला तयार नाही होती. आमच्याकडे आले, आम्ही आंदोलनं उभं केले, खूप सारे केसेस आमच्यावर त्याच्यावर लादण्यात आलेलं आहे. आणि आता जेव्हा हे प्रकार समोर येतं तर तुम्हाला धक्का बसला असेल, मला धक्का बसला नाही. कारण हे जे शिवसेना आहे एकनाथ शिंदे साहेबांची आणि हे आदर्शवादी जे नेता आहे, जे घोटाळ्याबाजांसमोर असा हात जोडून उभे आहे, ते त्यांची एक सवयच आहे, त्यांच्या नियमावलीच हे आहे की लोकांना विकत कसं घ्यायचं. सत्ता स्थापन करण्यासाठी आपल्याला मोठं क्रिमिनल का असू ना, तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही वॉशिंग मशीन मध्ये टाकू आणि तुम्हाला स्वच्छ करून बाहेर काढू. आता हे जे जितके आरोपी आहे तुम्ही बघितलं ना, तर हे सगळं मुख्य आरोपी आहे या केसेसमध्ये. आणि एक महिला आहे की FIR मध्ये 10 नंबरवर तिचा हे आहे FIR, आणि दुसरी जी महिला आहे ती जेलमध्ये होती. तरी सुद्धा आज हे लोक बघा, हे जे महिला जे आरती करत आहे ही आरोपी आहे, बेलवर बाहेर आलेली आहे. आणि बघा, आमचे आदर्शवादी नेता, आदरणीय पालक मंत्री छत्रपती संभाजीनगरचे संजय शिरसाट साहेब हात जोडून त्याच्या समोर कसे उभे आहे. ही आरोपी आहे. ही जी दुसरी महिला आहे ना, आदरणीय आपले शिरसाट साहेबांचा, ही आरोपी नंबर 10 आहे FIR मध्ये. ती पण पक्षात, शिवसेनेमध्ये पक्षात प्रवेश केलं. सगळं धुतलं तुमचं, जे जे तुम्ही पैसे खाल्लेले आहे गोरगरीब लोकांचे, ते सगळं. मला एक प्रश्न विचारायचा आहे हे आदरणीय आमचे आदर्शवादी नेते साहेबांना, एक फोटो दाखवा तुम्ही. मागच्या 2 वर्षामध्ये तुम्ही हे गोरगरीब लोक, ज्यांचे पैसे आयुष्यभरची कमाई ज्यांची होती, त्यांच्या समोर असा हात जोडून तुम्ही उभे आहे का त्यांना, की हो आमची सरकार आहे, आमच्याकडे चूक झालेली आहे, हे लोकांना आम्ही, पैसे खाणाऱ्या लोकांना आम्ही संरक्षण दिले होते. आता तुम्ही या लोकांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहे, याच्यापेक्षा काय लाजवणारी गोष्ट असणार आहे? नक्कीच हे होते इम्तियाज जलील. आणि ज्या पद्धतीने ज्यांच्यावर आदर्श या सगळ्या घोटाळ्याचे आरोप आहे, जे काही दिवस जेलमध्ये देखील होते, त्यांना आता प्रवेश दिल्याने ही सगळी टीकेची झोड उडते. आणि आता या सगळ्या प्रकरणावर शिंदेचे शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा स्वतः एकनाथ शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी.